काय असते गिट रिबेस? आपण गिट रिबेस बद्दल मी तुम्हाला काय दिलं होतं? मी सांगणार तर नाहीच आहे, तुम्ही सांगणार की कशी काम करते. ओके. मी प्रॅक्टिकली पण दाखवणार नाही, ते तुम्हीच करायचं. सांगा. गिट रिबेस. वन बाय वन. हा. प्रॅक्टिस करून पाहिली का त्याच्यावर? फक्त थेरॉटिकल वाचलं म्हणजे होत नाही ना. त्याला एक्झिक्यूट करून बघितलं का? हा, काय डेफिनेशन काय? सिक्वेन्स ऑफ कमिट्स टू न्यू बेस कमेंट. करून बघितलं का प्रॅक्टिकल? का नाही केलं? करून बघितलं का प्रॅक्टिकल? हा, मग आता समजावून सांग. हा, रिबेस चालतं, मला रिबेस ऐकायला आवडेल. सर्वांनाही ऐका व्यवस्थित. ठीक आहे. हा. मराठीत सांग समजावून, सर्वांना समजलं पाहिजे. प्रॅक्टिस केली? केली ना? रिबेस कमांड बघितली आहे. हा, मग आता ती कशी काम करते ते मराठीत समजावून सांग. तुला जे समजलं ते सांग. हा, तुला जे समजलं ते सांग ना. इथेच तर आपण आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करतोय. दोन ब्रांच आहे. ओके. बरोबर. हम्म. अच्छा. ओके. हा. बरोबर आहे का? नाही केलं. Don't know. What's your name? Chaitanya. This one is your first lecture, right? Yes. ऋषिकेश. केलं का? मग प्रॅक्टिकली कोण करेन, मी? हा. मग तुम्हाला होमवर्क देण्याचा अर्थ काय झाला? अख्खा दिवस गेल्यावर पण तुम्ही एक छोटीशी कमांड त्याच्या रिलेटेड जर तुम्ही वर्क करत नाही तर मग काय करायचं? विचार करायची गोष्ट आहे बाबा. की पूर्ण क्लास झाल्यानंतर आपण पूर्ण टाइम केलं काय? बरं, कालची स्टडी झाली? झाली का? स्टॅश आणि ब्रांचेस. ठीक आहे. मर्ज मर्ज आणि पुल मध्ये काय डिफरन्स आहे मग सांगा. मर्ज आणि पुल. तुम्ही करून येणार होते ना सगळे डिफरन्सेस? मग सांगा. हम्म. पण इंग्लिश मध्ये सांगायचंय. ठीक आहे. तर तुमची स्टडी व्यवस्थित करा. आपण समोर जाऊया. काही कमांड्स आहेत आणखी आपल्याला आवश्यक आहेत, आणखी काही प्रोसेस आहे जी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ओके. तर सर्वात आधी आपण काय बघितलंय? आपण काल ब्रांचेस बघितलेले आहेत, राईट? ब्रांचेस बघितले आहेत. एक न्यू ब्रांच आपण क्रिएट केली आहे, त्यामधनं डेटा आपल्या मेन ब्रांच मध्ये मर्ज पण केलेला आहे, राईट? तर आता परत एकदा करू आणि आपण हे बघू की आपल्याला इथे गिटहब मध्ये कोणते फीचर्स अवेलेबल आहे, त्यांचा आपण कसा यूज करू शकतो ते बघायचं आहे. ठीक आहे. तर वन बाय वन आपण प्रोसेस समोर करू. तर सर्वात आधी लेट्स कन्सिडर करा, आपण आता मेन मध्ये आहो, है ना? और लेट्स कन्सिडर करा आपल्याला फीचर ब्रांच मध्ये जायचं आहे. किती ब्रांचेस आहे आपल्याकडे? गिट ब्रांच, फीचर ब्रांच आहे. इथे जाण्यासाठी काय करावं लागेल? गिट
चेकआउट आणि फीचर ब्रांचचं नाव. ओके, इथे आलोय आपण. नेक्स्ट, आता इथे काहीतरी एडिट करा. एडिट करण्यासाठी फाइल्स आहेत का? फाइल्स अवेलेबल आहेत. तर लेट्स कन्सिडर फीचर फाईल. ठीक आहे. सो नॅनो, मी फीचर फाईलला ओपन करतोय. यामध्ये काही कंटेंट ऍड करू आपण. हॅलो धिस वन merg merge टेस्टिंग गिटहब मर्ज टेस्टिंग. ठीक आहे. एक लाईन ऍड केली आहे मी आणि सिंपल याला काय करणार, कंट्रोल एक्स वाय आणि एंटर. सेव्ह झालाय. फाईन. नाव git add, पटापट कमांड सांगा मला. git add, नेक्स्ट समोर git commit, commit hyphen m, न्यू फाईल added. समोर git पुश करतो आपण, बरोबर. अरे, ओके परफेक्ट. देन git push origin मेन. सॉरी, मेन कशाला राहणार? फीचर मध्ये पाठवायचं ना आपल्याला, तर फीचर राहणार. फीचर मध्ये पाठवल्यानंतर तर हा पूर्ण जो डेटा आहे आपला, हा डेटा कुठे जाणार? फीचर मध्ये जाणार. आपण फीचर मध्ये पाठवतोय ना, बट कुठे? ही ब्रांच कुठे क्रिएट झाली आहे आता आपल्याकडे? गिटहब वर क्रिएट झालेली आहे, बघितलंय ना आपण. तर इथे मेन या ठिकाणी बघा, फीचर न्यू ब्रांच ओपन आहे. ठीक आहे. तर आता एक सिंपलचा मी रिफ्रेश करतो. इथे बॅच 25 वर येणार आणि हलका रिफ्रेश करणार, किंवा ते ऑटोमॅटिक होऊन राहिलंय तर बघू. आपला कंटेंट ऍड झाला असेल तर आपल्याला एक मेसेज येणार. काय मेसेज येतो इथे? फीचर हॅड रिसेंट पुश 20 seconds ago. त्याच्या समोर काय दिसतंय? कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट. आता व्हॉट इज दिस पुल रिक्वेस्ट, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आपण काय करतोय, एकदा आपल्या कमांड लाईन मध्ये बघा. कमांड लाईन मध्ये आपण काय केलंय, दोन ब्रांचेस आहेत, मेन आणि फीचर. फीचर मध्ये आपण काहीतरी ऍड केलेलं आहे आणि कमिट पण केलेलं आहे. देन नेक्स्ट आपण काल काय बघितलंय, की फीचर मधला डेटा जर मेन मध्ये ऍड करायचा असेल तर काय करतो आपण? मर्ज करतो. तर तो मर्ज कमांड लाईन वर्क झालं ते. बट जर तुम्हाला ग्राफिकली करायचं असेल तर इथे करावं लागेल. कुठे? गिटहब मध्ये. आणि तो ऑप्शन कोणता आहे, तर मर्ज ऑप्शन आहे इथे. फीचर पुल रिक्वेस्ट म्हणतात त्याला. काय म्हणतात? पुल रिक्वेस्ट. आता पुल रिक्वेस्ट मीन्स ऍक्च्युली व्हॉट? मी तुम्हाला सांगितलं होतं, या इमेज कडे लक्ष द्या. काय केलंय आपण? बग फिक्स केलाय और काहीतरी न्यू फीचर ऍड केलंय. त्यानंतर आपण काय करतो, मास्टर कडे डायरेक्टली मूव्ह होणार का? मास्टर मध्ये डायरेक्टली ऍड होणार का? नाही होणार. आपण काय करणार, सर्वात आधी मास्टरला रिक्वेस्ट पाठवणार की भाई चेक करा. आधी काय करा, चेक करा. जर व्हॅलिड असेल सगळे चेंजेस, तरच तुम्ही काय करणार, मास्टर मध्ये मर्ज करणार. कळलं का? तर ही रिक्वेस्ट म्हणजेच कोणती रिक्वेस्ट असणार आहे इथे? पुल रिक्वेस्ट. की आपण काय करणार, रिक्वेस्ट करणार मास्टर किंवा मेनला की चेक करा. तिथे जो पण सॉफ्टवेअर इंजिनियर काम करतोय, सिनियर असेल तुमचा कुणीतरी, राईट? सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर तिथे काम करत असेल आणि तुम्ही फीचर मध्ये, तुम्ही मेन लेट्स कन्सिडर करा तुम्ही ट्रेनी आहात आणि फीचर मध्ये काम करतात, फीचर ब्रांच मध्ये. ओके. तुम्ही काहीतरी चेंजेस करून बघितले आहे, तर मग आपल्याला ते मेन ब्रांच मध्ये मर्ज करायचे आहे. तर आपल्याला सर्वात आधी काय करावं लागेल, रिक्वेस्ट करावी लागेल की व्हॅलिडेट इट अँड देन इफ यू आर अग्री देन मर्ज इट. तर ग्राफिकली कसं करणार, तर सिंपल कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट हे आपण बघितलेलं आहे का? नाही.
ठीक आहे, आपण फक्त मर्ज कमांड बघितली आहे जी की इथे काम करणार CLI मध्ये. बट मोस्टली आपण कुठे काम करतो, तर मोस्टली आपण गिटहबवर या पद्धतीने काम करतो. मर्ज हा खूप कमी करणार जेव्हा आपल्याला लोकल मध्ये काहीतरी मर्जिंग करायची असेल. बट व्हॉट इफ आपण इथे ग्लोबल लेवलवर करायचं असेल तर काय करायचं? अंडरस्टूड? ठीक आहे. तर मोस्टली हेच काम करता तुम्ही. कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट. मॅनेजर पण तुम्हाला तेच विचारत राहणार की तुमची PR रेज केली आहेत का तुम्ही. PR रेज करणे म्हणजेच काय करणे? पुल रिक्वेस्ट रेज करणे. ओके. तुमचे चेंजेस अप्लाय करा, पुल रिक्वेस्ट रेज करा, मॅनेजर चेक करणार और सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर चेक करणार अँड देन जर व्हॅलिड असेल तर मर्ज करणार. आता ते कसं, तर बघा इथे काय दिसतंय, बेस ब्रांच कंपेअरिंग विथ द बेस मेन ब्रांच मध्ये कोणती ऍड होणार आहे? फीचर ब्रांच ऍड होणार आहे. हा, तुम्ही इथे ब्रांचेस चेंज करू शकता जर तुम्हाला फीचर मध्ये मेन ऍड करायची असेल किंवा मेन किंवा वेगवेगळ्या ब्रांचेस असेल. फक्त तुमचं डायरेक्शन व्यवस्थित असलं पाहिजे की तुम्ही कुठून कोणती ब्रांच ऍड करताय. ओके, गुड. So able to merge this branch can be automatically merge. Very good. Choose two branches to see what changes or to start a new pull request. ठीक आहे. नेक्स्ट ऍड अ टायटल आपण देणार याला, या रिक्वेस्टला एक टायटल येतो इथे. देन त्यानंतर तुम्हाला काय डिस्क्रिप्शन द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन देऊ शकता. नेक्स्ट, इथे जे पण कमिट्स तुम्ही केले आहेत आणि न्यू चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल. बघा हा चेंज आपण केलेला आहे ना, हा चेंज कुठे ऍड होणार? मग मेन ब्रांच मध्ये ऍड होणार. ठीक आहे. कमिट कमिट दिसतंय, कोणत्या फाईल मध्ये चेंज केलाय ते दिसणार आणि कोण कॉन्ट्रीब्युट करतोय ते. कॉन्ट्रीब्युटर मीन्स कोण काम करतोय ऍक्च्युली याच्यावर. राईट हँड साइडला काय आहे? तर रिव्ह्यूअर. रिव्ह्यूअर मीन्स कोण रिव्ह्यू करणार या रिक्वेस्टला. तर तुम्ही इथे देऊ शकता, चूज करू शकता. बट हा सध्या माझा पर्सनल अकाउंट आहे तर तिथे कोणाचं नाव येणार नाही. बट जर तुमचं ऑर्गनायझेशन लेवल अकाउंट असेल तर इथे नाव येतील तुमच्या टीममेट्सचे. कळलं का? जर मला एखाद्या ओपन जो काय म्हणतात, असं कुठल्याही रॅन्डम पर्सनचं मी जर नाव देतो म्हटलं इथे किंवा तुमचं नाव जरी सर्च करतो म्हटलं तर इथे येईल आणि तुम्हाला मग ते ऍज अ रिव्ह्युअरची रिक्वेस्ट जाईल. देन असाइन टू असाइनी म्हणजेच एक रिव्ह्युअर असणार आणि एक असाइनी असणार. तर असाइन युअर सेल्फ. सी, असाइन युअर सेल्फ दिसतंय का इथे? हा, तर असाइन युअर सेल्फ मी मला स्वतःला असाइन करू शकतो तर इथे माझं नाव राहणार. ठीक आहे. देन त्यानंतर लेबल द्यायची असेल प्रोजेक्ट, कुठला प्रोजेक्ट मध्ये तर हे इन्व्हॉल्व नाहीये ते असू शकतं. बाकी इनफ टर्म्स आहेत. ओके. नेक्स्ट काय करणार आपण? क्रिएट पुल रिक्वेस्ट. आता क्रिएट पुल रिक्वेस्ट केल्यानंतर ना काय होईल? इथे दिसतोय ऑप्शन पुल रिक्वेस्टचा वरती. इथे एक काउंट दिसेल की पुल रिक्वेस्ट आपली एक रेज झालेली आहे. थोडा टाइम घेतोय. फास्ट काम होत राहिलं तर बरं, पटापट होतं. व्हेरी गुड. झालंय. बघा, पुल रिक्वेस्ट मध्ये झालेली आहे. ठीक आहे. आणि इथे आपण आता ते काय करतोय, ओपन बघतोय. कशामध्ये आहे? ओपन स्टेटस मध्ये आहे. ठीक आहे. wants to Suraj Bele wants to merge one commit into main from feature, या पद्धतीचा मेसेज इथे लिहिलेला आहे. देन त्यानंतर आता तुम्हाला रिव्ह्यू कसं करायचं आहे या रिक्वेस्टला. ठीक आहे. म्हणजे जो रिव्ह्युअर असेल जो त्याला व्हॅलिडेट करणार तो कसं करणार? तर सिंपल तुम्हाला काय करावं लागेल,
चेक करायचं आहे कोणती कमिट आहे, देन त्यानंतर चेंजेस कोणते आहेत ते तुम्हाला इथे चेक करायचे आहे. कमिट कोणतं आहे ते कमिट इथे मेसेज दिसेल, चेक. आणि फाईलमध्ये काय चेंजेस अवेलेबल आहेत ते तुम्हाला इथे बघता येईल. ओके, ठीक आहे. देन त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर काही कमेंट्स ऍड करायचे असेल, लेट्स कन्सिडर करा काहीतरी मिस्टेक आहे, मिस्टेक आहे आणि तुम्हाला त्याला सांगायचं आहे, तर तुम्ही काय करणार? सिंपल कमेंट ऍड करणार. कमेंट त्या व्यक्तीला दिसणार, तो त्यानुसार त्यावर चेंजेस करणार आणि परत कमिट करणार. ठीक आहे, ओके. बघा चेक्स मध्ये काही नाही आहे. फाईल फाईल चेंजेस मध्ये काय चेंजेस ऍड केलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. तर ऍज अ रिव्ह्यूअर तुम्हाला हे काम करायचं असतं. ओके, हा. देन समोर जर सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही काय करणार मग? इथे बघा मर्ज पुल रिक्वेस्ट दिसतंय, और अगेन एक ऑप्शन असेल स्क्वॅश अँड मर्ज, रिबेस अँड मर्ज. दिसतंय? हा, तर आता रिबेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता माहिती आहे ना? हा, मी रिबेस करणार आहे का? नाही करणार आहे. मी काय करणार? फक्त मर्ज पुल रिक्वेस्ट ला क्लिक करणार. क्लिअर? ओके. अदरवाइज एक आणखी इथे ऑप्शन दिसत आहे, क्लोज पुल रिक्वेस्ट. जर हे इनव्हॅलिड वाटतंय किंवा चेंजेस परफेक्ट नसेल तर तुम्ही काय करणार? सिंपली क्लोज करणार. ओके, तर मी बघा आता काय करतोय, मर्ज पुल रिक्वेस्ट, कन्फर्म मर्ज, कमिट मेसेज येणार इथे एक, आणि देन कन्फर्म मर्ज. तर काय होतंय आता इथे पूर्ण फीचर मधला डेटा मेन मध्ये ऍड होतोय. कळलं का इथपर्यंत? व्हॅलिडेट करू आपण. आता काय दिसतंय इथे? मर्ज ऑप्शन दिसतंय. देन नंतर ना वापस या इथे, याला रिफ्रेश करून बघा. पुल रिक्वेस्ट मधून पुल रिक्वेस्ट वन काउंट निघून जाणार, निघालाय, कारण ती मर्ज झाली आहे. मर्ज झाल्यानंतर त्याचं काही काम नाही आहे. आणि हे बघा जे कमिट आपण ऍड केली आहे ते कमिट इथे दिसतीये. ओके, कुठे आहोत आपण? मेन मध्ये, फीचर फाईल. जो न्यू चेंज केला आहे तो न्यू चेंज, न्यू फाईल ऍडेड, कमिट ऍड झालेला आहे. इथे समजलं का? काय कन्फ्युजन आहे का? नाही, ठीक आहे. ओके, आणखी आणखी काही दोन कमांड्स आपल्याला बघायचे आहे. काय करायचंय आपल्याला? दोन कमांड्स आणखी बघायचे आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट कमांड्स आहेत. एक आहे रिवर्ट. रिवर्ट बघितली का आपण? आणि चेरी पिक बघितली का आपण? नाही बघितली. ठीक आहे, तर रिवर्ट कमांड काय करते ते बघून घेऊ आपण. आता फीचर ब्रांच मध्ये आपण न्यू चेंज ऍड केलेला आहे आपण ना, गिट लॉग, गिट लॉग न्यू फाईल ऍडेड, हे ठीक आहे. तर फीचर ब्रांचला आपण स्किप करू. गिट चेकआउट मेन. ओके, तर इथे बघू आपण एक दोन कमिट करू आपण, म्हणजेच आपल्याला बॅक मध्ये यायला बरं होईल. आपण एक न्यू फाईल क्रिएट करू, नॅनो और सिंपलचा कॅट, याला नाव देऊ फाईल 2. ओके, आणि देन यामध्ये काहीतरी डेटा ऍड करणार. हॅलो दिस इज रिवर्ट टेस्ट समथिंग, असं काहीतरी नाव देतोय मी. ओके, गिट ऍड करणार, गिट कमिट करणार, फाईल 2 ऍडेड. परफेक्ट, ठीक आहे. आणखी एक फाईल क्रिएट करू आपण, कॅट फाईल 3. यामध्ये पण काही कंटेंट टाकू शकता. हॅलो दिस रिवर्ट फाईल समथिंग काहीतरी लिहितोय मी असंच. परफेक्ट, गिट ऍड करणार, गिट कमिट करणार, -m, and then यामध्ये फाईल 3 ऍडेड.
ठीक आहे. सो git log, तर दोन कमिट आहेत आपल्याकडे, फाइल 2 आणि फाइल 3. फाइल 3 मध्ये काय केलंय, आपण एक फाइल 3 ऍड केलेली आहे. नाव मी एक कमांड रन करणार, git revert, आणि git revert मध्ये आपण कमांड कोणती देणार, फाइल ही देणार, कमिट. ठीक आहे, कमिट आपला git revert कमांड इथे दिलेली आहे का चीट शीट मध्ये, ते पण एकदा बघा, रिवर्ट दिसतीये का कुठे? इथे नाहीये, तर ते तुम्हाला गिट मध्ये मिळेल, ऑफिशियल चीट शीट मध्ये बघा, म्हणजे सिंटॅक्स आपल्याला व्यवस्थित आहे की नाही ते चेक करता येईल. ठीक आहे, चेक चेक चेक, गिट रिवर्ट. अरे, त्या चीट शीट मध्ये पण नाही दिसत आहे, गिट रिवर्ट कमिट. ओके, सिंटॅक्स तर बरोबर आहे आपला. ठीक आहे, सिंटॅक्स आपला बरोबर आहे, गिट रिवर्ट आणि देन त्यानंतर कमिट द्यायचा असतो, आणि तेच करतोय आपण. ज्या कमिट वर जायचं आहे तोच कमिट आहे. फाइंड द कमिट हॅश, commit you want to undo. Okay, so copy, paste, enter. सस्पेन्स की काय होणार. आह, कोणतं कमिट घेतलंय आपण, फाइल 3 चं कमिट घेतलंय. ठीक आहे, ज्यामध्ये जे कमिट आपल्याला रिवर्ट करायचं आहे, हे हे कमिट आपल्याला नकोय, यामध्ये झालेले चेंजेस आपल्याला नाही पाहिजे, त्यासाठी आपण रिवर्ट कमांड यूज करतोय. आणि हा मग इथे जे झालेले चेंजेस आहे ते पूर्ण काय होणार, रिवर्ट होणार. कुठे बघा काय करणार आहे यामध्ये, आता आता तुम्हाला व्यवस्थित समजणार. इथे काय होणार आहे, आपण काय करतोय, या कमिटला रिवर्ट करतोय, म्हणजे हा कमिट मध्ये चेंजेस जे झालेले आहेत आपल्याला आवश्यक नाहीये. ओके, तर त्यासाठी मग आता करणार काय, होणार काय यामध्ये, तर फाईल 3 हे काय होणार आहे, डिलीट होणार आहे, कारण त्याची आपल्याला गरजच नाहीये. आता जर तुम्हाला इथे एक मेसेज द्यायचा आहे, ओके समथिंग, सर्वात आधी इन्सर्ट मोड मध्ये आलोय, आणि देन याला इथे मी लिहितोय ओके कम्प्लीट द रिवर्ट. ठीक आहे, and then simple escape colon wq save delete mode file 3, कारण आपल्याला हा आवश्यकच नव्हता. तर आता जर तुम्ही इथे ls करून बघणार तर फाईल 3 तुम्हाला दिसणार नाही. कळलं का, रिवर्ट कमांड कशी काम करणार आहे समजलं. ठीक आहे, थोडस आपलं मागे पुढे झालं आहे, बट आता प्रॅक्टिकल परफॉर्म झालेलं आहे परफेक्टली. काय करणार, दोन कमिट्स केले आपण, दोन कमिट्स केल्यानंतर ना आपल्याला रिक्वायरमेंट अशी आहे की आपला जो फाईल 3 आपण ऍड केला होता त्याची गरज नाहीये. कळलं. ठीक है, तर हाँ लोकल, और यहाँ पे जो चेंजेस हो गए वो फिर अब पुश कर दो. हम्म.
यहाँ पे ना, हाँ आपने यहाँ पे, हाँ करेक्ट। तो पहले तो वो कमिट कौन सा है जो आपको नहीं चाहिए, वो आपको आइडेंटिफाई करना पड़ेगा। हाँ यस, गिट लॉग कमांड है ही उसके लिए कि आप पूरे कमिट्स चेक करो। और किसने किया? आपके फ्रेंड ने किया, आपके कलीग ने किया, तो कलीग का नाम आ जाएगा ना जैसे यहाँ पे आता है ऑथर। तो आप इजीली आइडेंटिफाई कर पाओगे कि उसने किया है। इट मीन्स वहां पे चेंजेस होंगे जो आपको नहीं चाहिए। आपके रिमोट से नहीं होगा, रिमोट से नहीं होगा, आप आपके लोकल पे काम कर रहे हो। अब यहाँ पे जो भी चेंजेस होंगे, अगर आप ये पुश कर देते हो तो वहां पे नहीं रहेगा फिर। पुश करने के बाद आपके जो चेंजेस रहेंगे वो आपके रिमोट रिपोजिटरी में रहेंगे। आपके लोकल पे जो आप मर्ज करते हो वो उसका इफेक्ट तभी होगा जब आप पुश करोगे। ठीक है, आणखी करून बघायचं आहे की इनफ आहे? करून बघणार तुम्ही? ठीक आहे। अगेन, जर आणखी आपल्याला रिवर्ट करायचं असेल, आता फाईल 2 पण ऍड केली होती ना आपण, याला पण आपल्याला रिवर्ट करायचं आहे, हे पण नाही पाहिजे आपल्याला, तर तुम्ही हे पण करू शकता रिवर्ट। कॉपी करतो याला मी, कॉपी, ठीक आहे, गिट रिवर्ट आणि देन सिंपलच कमिट। परत आलाय बघा, इथे काय होईल आता, त्या कमिट मध्ये स्पेसिफिकली काय वर्क केलं होतं आपण, फाईल 2 ला जनरेट केलं होतं है ना, तर फाईल 2 आता इथे डिलीट होऊन जाईल। तर सिंपल इन्सर्ट मोड ओके काहीतरी लिहितोय मी इथे, एस्केप डब्ल्यू क्यू कोलन डब्ल्यू क्यू इंटर, ओके झालंय। आणि एलएस करून बघा, फाईल 2 पण आता डिलीट झालेली आहे, कारण तो कमिट आहे आपण तो रिवर्ट केलाय, जे त्या कमिट मध्ये जे स्पेसिफिक काम केलंय आपण ते आपण काय केलंय, रिवर्ट केलेलं आहे। कळलं? सो दॅट इज नथिंग बट युअर रिवर्ट। ठीक आहे, आणखी एक कमांड आहे चेरी पिक, ते तुम्हाला टास्क, ओके। सो इथे सध्या स्टॉप करतोय।